हा पराठा वायटीवर खूपच व्हायरल होत आहे, तर म्हटलं चला आपण पण हा पराठा बनवून बघूया। तर इथे मी मध्यम आकाराचा बारीक उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे, सोबतच कोथिंबीर आणि घरात आपल्या आवडीचे मसाले आपण यामध्ये घालून घेतलेले, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि यामध्ये आता आपण पीठ मिक्स करून घेणार आहोत। तर पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या त्रिकोणावरती प्रेस करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता। तर यामध्ये गव्हाचं पीठ, बेसन पीठ आणि 2 चमचे कच्चं तेल घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झालं की याला आपल्याला कोरडं पीठ लावून हा पराठा लाटून घ्यायचा आहे। कांदा घातल्यामुळे हा पराठा फारच चिरतो आणि फाटला जातो, त्यामुळे एकसारख्या आकाराचे पराठे बनवण्यासाठी पराठा लाटून घ्यायचा आणि झाकणाच्या सहाय्याने आपल्याला कट करून घ्यायचे आहे। वरतून थोडे तेल लावून घ्यायचे आणि तेल किंवा तुपावरती हा पराठा खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे। सर्व पराठे असेच आपण बनवून घेतले, हे पराठे सॉस चटणी। तर इथे मी डाळ कांदा बनवून घेतलेला आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून